शेवटचा दिवस असेल, अंतिम दिवस, ग्रँड फिनाले, फायनलचा दिवस उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. या चमचमत्या ट्रॉफ्या कोणाच्या नावावरती, कोणाचा हक्क, कुठला संघ बाजी मारेल आणि कुठला संघ चॅम्पियन ठरेल, त्या उद्याच्या दिवशी जरूर पाहायला मिळतील. चला, 2 पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तिथे टॉस जिंकलाय बनवली टीमनं, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम PCC मांडवा टीम. भरपूर चांगला खेळ PCC मांडवा टीमचा राहायला गेलाय. चला, बॅट्समन देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं, उशीर करायचं नाहीये, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि अजून मॅचेस भरपूर पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे जेवढं लवकर करणार तेवढं आपल्यासाठी भरपूर चांगलं असणार आहे. तर बनवली टीमचे 2 बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 4 षटकांची मॅच आता पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची सर्व मॅचेस 4 षटकांची आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड राऊंड मधली ही पहिली लढत पाहायला मिळते. एकीकडे PCC मांडवा त्यांच्या अगेन्स्ट बॅट करते टीम श्रीराम बनवली टीम. दोन्ही टीम एक मॅच विजय प्राप्त झालेत आणि आता सेकंड राऊंडमध्ये पहिली बिग लढत पाहायला मिळेल. करो या मरो परिस्थिती असणार आहे. दोन्ही टीमला खेळ चांगला करावा लागेल आणि इथून दोन्ही टीमला मात्र चांगला एफर्ट, चांगली मेहनत करणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. याच्यामधला जो संघ हरेल तो संघ थेट घरचा रस्ता पकडवेल. तो कुठला संघ असेल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. त्याचनंतर तिसरी मॅच असणार आहे फर्स्ट राऊंड मधली. जय वागोबा बनवली आणि तामसई राज. जर दोन्ही टीम्स आल्या असतील तर कॅप्टनने विनंती करतो की यायचं लगेच. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल, पहा पहिला पुकार असेल, जर आले असतील तर लगेच यायचंय. जय वागोबा बनवली आणि तामसई राज, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की यायचं आमच्या व्यासपीठावरती. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या आकाश आणि नरेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर संघाचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज पाहतोय आपण अनिल. अनिलचं कौतुक केलं पाहिजे, कारण सामना भरपूर इम्पॉर्टंट होता. चिंचवली अगेन्स्ट फाईट करत असताना हा संघ पाहायला गेला आणि अप्रतिम खेळ PCC मांडवा टीमकडे राहायला गेलाय. सेकंड राऊंडला सुरुवात. दोन्ही टीमला दिव्या शुभेच्छा. मॅच ऑन. 1 2 3 गो. पहिलाच बॉल बॅटची नरेज लागली जाते. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल निघत चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय पहिल्या बॉल वरती चौकार. धावच्या जातोय. हे रिफ्लेक्शन आपल्या सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. बॅटची टॉपेज लागली गेली आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या गलीमधून बॉल निघून गेला ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी धावसंख्येचं अकाउंट ओपन केलं जात आहे. पुढे एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. बॅटची नरेज लागली जाते. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतो. एक धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथून चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्येत धावफलकीवरती लागल्या जात आहे 6 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 4 षटकांची मॅच आहे. प्रथम बॅटिंग करत असताना बनवली टीमने एक धाडसी निर्णय घेतलाय आणि इथून चांगली बॅटिंग आणि चांगला बॅटल टॅलेंट करावं लागेल. 4 ओव्हरमध्ये जरी 40-50 धावा जरी आल्या तर मग कमबॅक होऊ शकतो. हा बॉल थोडासा स्लो गतीचा पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर बॅट्स बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती जरूर मार खाल्ला अनिलनं
आणि त्याच्यानंतर कमबॅक सध्या पाहायला मिळते PCC मांडवा टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची बॉलिंग अटॅक पाहायला मिळेल अनिलकडनं. पुढे आणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तोच टप्पा पाहायला मिळालाय. बॅट सरबोलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. गुडलेस वरती चेंडू अडलला गेला होता आणि इथून सलगचा दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. बुट्टे फटके येणं फार महत्त्वाचं असणार. पहिली षटक पॉवर प्लेच आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल बनवली टीमला. एकीकडे जर पाहिलं तर नरेश ज्याच्या बॅटबद्दल जरूर एक चौकार पाहायला मिळाला आहे आणि सध्या स्ट्राईकवरती आपण नरेशला पाहतोय आणि तो चांगली बॅटिंग करावं लागेल टीम बनवली टीमला. चला लगेच स्पीडअप करायचं टीम PCC मांडवा टीम. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अनिलला पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून एक धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली आणि एका धावीनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या षटकांमधला. चांगला कमबॅक सध्या पाहायला मिळते. फक्त 7 धावा खर्च गेल्यात. या बॉलवरती चौकार षटकार येणं भरपूर काही सांगून जाऊ शकतो बॅटिंग करत असताना बनवली टीमला. कारण टार्गेट करणं फार महत्त्वाचं असणार आहे. फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि इथून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क ठोकलाय षटकार. धाव मिळतील 6 आणि 6+1 एकूण धाव मिळतील 7. वरती सध्या रिफ्लेक्शन आपल्या पाहायला मिळते. भरपूर हाईट पाहायला मिळाले आणि पंचांनी लगेच इशारा दिला नोचा आणि इथून थोडंसं खराब चेंडू पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे ना इथून फ्रीट असेल फलंदाज. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आकाश ज्यांनी पहिला मॅच मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि त्या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर असणार आहे त्यांच्या टीमची. फ्रीटचा बॉल. फ्रीट बॉल वरती देखील हल्ला जरूर चढवला जातो. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून पंचांनी रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे आणि फलंदाज मला वाटते नरेश हा थोडंसं अडचणीत सापडला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळालाय आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोचला जाईल. भरपूर चांगलं टेलिकास्ट पाहायला बोलतोय. नो डाऊट फलंदाज सेफ आहे आणि इथून 2 धावा जरूर पाहायला मिळतील आणि या 2 धावीनं षटक क्रमांक इथं पहिलं संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धाफडक्यावरती लागल्या जात आहे. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते श्रीराम बनवली टीमकडनं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते कारण दोन्ही खेळाडू चांगले पहिल्या मॅचमध्ये देखील या दोन्ही खेळाडूंना भरपूर चांगला कमबॅक केला होता आणि भरपूर चांगली बॅटिंग या 2 खेळाडूंच्या माध्यमातून राहिली गेली होती आणि पहिलं षटक थोडंसं मागणं ठरलं जाते अनिल या गोलंदाजाचं. कारण अनिलच्या षटकाचा आपण जर विचार केला तर अवघ्या 16 धावा ठोकल्या गेल्यात. इथून जर विचार केला तर रिफ्लेक्शन देखील आपल्या स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळाला. फलंदाज प्रॉपर आतमध्ये होता आणि इथून जरूर नोट आउटचा इशारा दिला गेलाय. वैयक्तिक दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती रोशनला पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती मागच्या मॅचमध्ये रोशनने देखील चांगली कामगिरी केली होती. कमी वयाचा खेळाडू सध्या PCC मांडवा टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल होता. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून 38च्या सर्कलमध्ये चेंडू जरूर थांबला गेला आणि इथून एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. एका धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या दाफलकेवरती लागले गेले 17 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती रोशनने चांगला कमबॅक जरूर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आपण आकाशला पाहतो ज्याच्या बॅटमधनं जरूर एक मोठा प्रहार मिळालाय आणि अजून इथून पुढे चांगली बॅटिंग करावं लागेल आकाशला. क्या बात आहे. आकाशला मोठा प्रहार करावा लागले. त्याचं प्रत्युत्तर आकाशच्या बॅटमधनं पाहायला मिळतंय. बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावींसाठी ठोकलाय षटकार. आकाश मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मोठे फटके जरूर पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये जवळजवळ फक्त 5 धावीने अर्धशतक चुकला या खेळाडूचा आणि त्याच्यानंतर याही मॅचमध्ये तेच दरारा पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका सक्सेसफुल. बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या 29 धावा धाफलकेवरती पाहायला मिळाला. रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. क्रॉस झाला प्रॉपर बॅटच्या मधोमध पकडला बोलला आणि
पॉवरफुल हिट स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉलला मात्र फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार. 6 धावेसाठी आकाश वोन फायर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण आकाशला देखील ठाऊक आहे 4 ओव्हरची मॅच आणि मॅच फार महत्त्वाची आहे. कारण सेकंड राऊंडची पहिली लढत आहे आणि ती PCC मांडवा टीमसमोर बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. PCC मांडवा टीम देखील कमी नाही आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये चिंचवली टीमसारख्या बाहेर काढण्यात यश ठरलं गेलं आहे. जेवढी मॅचमध्ये ह्या धावा येतील तेवढ्या पुढच्या इनिंगमध्ये देखील मजा येणार आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, जागा पॅडवरती चेंडू अडलला गेला आणि इथून फलंदाजाला मात्र जागेवरती थांबवण्याचं काम केलं गेलं आहे. गोलंदाज रोशन या गोलंदाजानं 29 धावा जरूर धावफलकीवरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ संपला गेलाय, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. एकीकडे जर विचार केला तर नरेशने फक्त सिंगल डबलला प्राधान्य दिलाय आणि इथून आकाश सध्या 5 बॉल आणि 20 धावांवरती खेळतोय. अप्रतिम बॅटिंग सध्या आकाश या फलंदाजाकडनं राहिली गेले आणि आकाशला मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्वाचं असणार आहे. फुल टॉस बॉल पुढून मारण्याचा प्रयत्न, फटका सक्सेसफुल. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार. आकाश ब्रँड 6. आकाशच्या माध्यमातून राहिली जाते. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत बदल 35 धावा धावफलकीवरती पाहायला मिळाल्यात. भरपूर चांगला स्ट्रोक पुढे आला आणि या फुल टॉस वरती आक्रमण केला गेलाय आणि बॉलला मात्र फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावींसाठी अप्रतिम बॅटिंग. ह्या ओव्हरवरती देखील मोठे प्रहार पाहायला मिळतात. रोशनवरती देखील हल्ले चढवले जात आहे. कारण स्ट्राईक एंडवरती श्रीराम बनवले टीमचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकाशला पाहतोय कमबॅक बॅटिंग. कमालीची बॅटिंग राहिली जाते आणि इथून असेच बॅटिंग करणं फार महत्त्वाचं असणार आहे. 35 धावा जरूर धावफलकीवरती लागले गेलेत. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. पाहायचं शेवटच्या बॉलवरती काय घडेल आणि इथून रोशनला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. रोशन देखील म्हणत असेल की बॉल टाकू तरी कुठल्या पद्धतीने टाकू, जेवढा वेगाने टाकणार तेवढा वेगाने तो बाहेर फेकणार, ही ताकद आहे आकाश या फलंदाजाकडे. हा बॉल थोडासा स्लो पद्धतीचा पाहायला मिळाला. वाईडमध्ये चेंडूला ढकलला जातो क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथून दुसरं संपलं जात आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकीवरती लागल्या जात आहे. गेलेत 12 बॉलचा खेळ संपलाय आणि अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी असेल. जर अजून येणारे 12 बॉलमध्ये जर अशी बॅटिंग जर झाली तर 50+ धावा जरूर पाहायला मिळतील. चला टीम PCC मांडवा टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, उशीर करायचं नाहीये. कारण आपल्याला मॅचेस अजून भरपूर खेळवायचे, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. पहिला मॅचमध्ये जरूर चांगला परफॉर्मन्स राहिला PCC मांडवा टीमचा, परंतु याही मॅचमध्ये चांगली कामगिरी होईल याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे. कारण दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळते. एकीकडे चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ओपनर ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि दोन्ही खेळाडू चांगल्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत आणि इथून येणारे 12 बॉलमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार. अशीच जर बॅटिंग झाली तर 50, 60, 72 धावांपर्यंत हा टार्गेट जरूर जाऊ शकतो. पहिलाच बॉल हुक केला जातोय. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. नितून फटका फसलाय. फलंदाज होईल बाद आणि तर पहिला धक्का बसतोय बनवली टीमला. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद होईल आकाश. बॅक टू द पॉवर लाईन. पाहायला मिळाला होता टप्पा फुल टॉस होता आणि त्याच्यावरती प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला नाहीये. ताकद भरपूर लावली होती आणि इथून फलंदाज मात्र बाद झाला आणि अप्रतिम शतकक्षण टिपलेला हा झेल आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. पहा रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती. बाउंड्रीच्या भरपूर आतमध्ये होता क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम झेल टिपला गेला आणि महत्त्वाचा विकेट बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोजला पाहतोय. आता इथून मनोजला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. पाहायचं मनोज कुठल्या प्रकारे बॅटिंग करेल. इथून जर पाहिलं तर तानाजीला पाहतो या बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती महत्त्वाचा विकेट काढलाय. तानाजीचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॉलिंग या गोलंदाजांनी केली होती आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात केली गेली आहे. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. फटका भरपूर चांगला
शतरक्षकाच्या डोक्यावरून बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार ठोकलाय षटकार आणि इथून बॅट्समननी रिफर केला जातो या हाईट फॅक्टरसाठी आणि दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असणार आहे तो फक्त हाईट फॅक्टरसाठीच आणि बॅटरने नक्कीच मनोजनी चॅलेंज केला जातो आणि नक्कीच स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. फेल डिलिव्हरी आहे आणि इथून चांगला चेंडू फेकला गेला आहे. फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण जरूर पाहायला मिळालं. 6 धावा मिळाले आणि या 6 धावेनं धावसंख्येत बदल धावसंख्या धावफलकेवरती लागले गेलेत 42 धावा. अप्रतिम बॅटिंग 2 बॉलचा खेळ संपलाय. तानाजीवरती देखील हल्ले चढवायला सुरुवात झाली आहे. जरी आकाश बाद झाला त्याच्यानंतर मनोज देखील कमी नाही आहे. मी देखील मैदानाच्या आतमध्ये हंकार करेन आणि मोठे फटक्यांची आतषबाजी दाखवून देईन आपल्या टीमसाठी आणि जरूर षटकार देखील आला गेलाय. पुढे नेण्याचा प्रयत्न कभी हमारी बारी तो कभी तुम्हारी बारी एक गेंद मेरी तो एक गेंद तेरी. पहा मार खाल्यानंतर कमबॅक तानाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळालाय. 4 ओव्हरची माझ्या आणि 4 ओव्हरमध्ये खरं तर तिसरं षटक चालू आहे आणि ज्या धावांची गरज होती त्या धावा जरूर सध्या पाहायला मिळत आहे. टीम बॅटिंग करत असताना श्रीराम बडोले टीमकडनं पाहायला मिळत आहे. आकाशचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग त्या फलंदाजीची राहिली गेली होती आणि त्याच्यानंतर आता पूर्ण जबाबदारी नरेश आणि मनोज या 2 फलंदाजावरती असणार. फुलटॉस बॉल 55 इशारा नो आणि नो वरती टोलवलाय. मोठा प्रहार केला जातोय. बॉलला पाठवला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मनोजच्या बॅटमध्ये येतोय षटकार. धावा मिळतील 6. बॅटिंग 49 धावा धावफलकेवरती लागल्या गेल्यात. ह्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर थोडंसं हाही महागडं षटक ठरलं जात आहे तानाजीचं. कारण खराब चेंडू फेकले जातात आणि त्याच्यावरती बरोबर फायदा खरं तर फलंदाज करताय. मनोजचं कौतुक केलं पाहिजे. राजू दोरे इथं आगमन झालंय. आमचे जवळचे मित्र खास करणं पनवेलवरून बिलावून करलाय आणि खरं तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जरूर पाहायला मिळत आहे. फटका फसला जातोय. फ्रीडचा चेंडू आहे आणि इथून जर पाहिलं तर फक्त फ्रीडमध्ये फक्त फलंदाज रनआउट बाद असणार आहे आणि अप्रतिम झेल देखील टिपला गेला होता आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येत बदल 50 धावा. अर्धशतक सध्या पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम श्रीराम बनवली टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॅटची एनर्जी लागली जाते. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. शतरक्षक आहे तिथे तैनात. एक धाव मिळाली परंतु 2 शतरक्षकाच्या चुका पाहायला मिळतात आणि बॉल थांबणार नाही. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाही चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या पोहोचली गेली 54 धावा धावफलकेवरती लागल्या गेल्यात. अप्रतिम बॅटिंग. षटक क्रमांक आपण जर विचार केला तर अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. तानाजीचं देखील महागडं षटक ठरलं जात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा आणि ह्या ओव्हरमध्ये किती धावा येतील नक्कीच काही क्षणामध्ये टोटल केली जाईल आणि ह्या ओव्हरमध्ये किती धावा आल्या ते देखील जरूर पाहिल्या जातील. धावसंख्या जर पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि बॅटिंग खरं तर पॉवरफुल बॅटिंग सध्या बनवली टीमकडे आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा बाहेर जाणार बॉल. पंच आमच्याकडे बोलताय. वाईटचा इशारा दिला जातो. एक अव्वंतर धाव मिळाले आणि एक अव्वंतर धावेने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळते. 55 धावा धावफलकेवरती पाहायला मिळत आहे. भरपूर बाहेर बॉल होता. क्रॉस झाला होता आणि कदाचित जर हा बॉल बॅटीवरती जर अडलला असता तर जरूर मोठा फटका पाहायला मिळाला असता. इथं काय घडलं जात आहे. फटका भरपूर चांगला होता आणि तितकाच दर्जाचं शतरक्षण देखील पाहायला मिळतं. अप्रतिम झेल टिपला जातो आणि धक्का क्रमांक लागेल. फलंदाज बाद होईल. नरेश बॅक टू द पॉवर. फलकेवरती लागले गेले 2 फलंदाज सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 4थ्या क्रमांकावरती सुरेशला पाहतोय. मनोज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे ज्यांनी 2 षटकार जरूर पाहायला मिळाले आणि त्याही खेळाडूकडे भरपूर अपेक्षा असतील. चांगली बॅटिंग सध्या नरेश देखील राहिली. एक चौकार देखील मारला गेलाय. आकाशचा विचार केला तर आकाशने देखील भरपूर चांगली बॅटिंग केली. 4 षटकार मारले गेले. षटकार हॅट्रिक देखील जरूर पाहायला मिळाले.
आणि इथून पहा स्लो पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला तर इथून पहिलाच बॉल डॉट फेकला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय शरद, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगला कामगिरी केली होती. 6 बॉलमध्ये 6 धावींची गरज असताना तो सामना रोखवला आणि सामना विजय करून दिला ह्या गोलंदाजानं. आणि या गोलंदाजावरती देखील प्रहार केला जातोय. बॉलला पाठवला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, आलाय षटकार. धावा मिळतील 6. पाहायला मिळाला स्लो पद्धतीचा चेंडू फेकला होता आणि तिथून त्याच्यावरती जरूर आक्रमण केलं फलंदाज मनोज. मगाशी उल्लेख केला होता या फलंदाजाचा, कारण अजूनही मनोज आहे तोपर्यंत मोठे फटके जरूर पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा, भरपूर चांगला डोंगर रचून ठेवला बॅटिंग करत असताना बनवली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असेल. जर 4 बॉलमध्ये असे जर मोठे फटके पाहायला मिळाले तर जवळजवळ मला वाटते 70-75 प्लस धावा जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आहे बॅटच्या रनरमध्ये. बॅक टू बॅक येतोय मनोज ब्रँड 6. कारण शरद वरती देखील हल्ले चढवले गेलेत. म्हणजे 3 गोलंदाज आपण पाहिलं होतं. अनिल पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, रोशनने दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या आणि तानाजीनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 19 धावा दिल्यात. आणि आता शरद वरती देखील हल्ले चढवले गेलेत. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले गेलेत. तिसरा आला असता परंतु हा फटका मिस टायमिंग, टिपलाय झेल आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 3. फलंदाज मनोज बॅक टू द पॉवर लाईन. 8 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये 25 धावींवरती खेळला गेला आणि अप्रतिम बॅटिंग मनोजची देखील राहिली गेली. कारण शेवटचं षटक आहे आणि या षटकांमध्ये मोठे फटके न पहा हे रिप्ले ॲक्शन जो फलंदाज बाद झाला होता आणि अप्रतिम झेल देखील टिपला गेला होता. भरपूर चांगला टेलिकास्ट ब्रदर स्पोर्ट्सच्या इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते आणि भरपूर चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय 5व्या क्रमांकावरती संतोषला पाहतोय आपण. आणि इथून पाहायचे काही बॉलचा खेळ बाकी असेल आणि संतोषला मात्र आता चांगला कमबॅक करावा लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 67 धावा धावफलकेवरती लागल्या गेल्यात आणि चांगला टार्गेट सेट करून ठेवला टीम बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम बनवली टीमनं. पुढच्या इनिंगमध्ये आपल्याला PCC मांडवा टीमची देखील बॅटिंग पाहायला मिळेल, कारण PCC मांडवा देखील कमी नाही आहे. स्लो पद्धतीचा बॉल त्याच्यावरती फायदा उचलला गेलाय परंतु हाही मिस टायमिंग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि चुकी होणार नाहीये. आल्या मात्र माघारी परतवला जाईल. फलंदाज बाद होईल संतोष. बॅक टू द पॉवर लाईन. शेवटचा बॉल आहे षटकातला. 67 धावा धाफलकेवरती लागले गेले. शेवटचा बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेशला पाहतोय. लेफ्टी बॅट्समन टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक घातक बॅट्समन म्हणून म्हटला जातोय आणि सध्या रुपेशला पाहतोय स्ट्रायकेटवरती. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार आणि आलाय शेवटच्या बॉलवरती षटकार. धावसंख्या जर पाहिली तर 73 धावा 74 धावांचा पाठलाग करायचे. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना PCC मांडवा टीमला येणारे बॉल असतील 24 आणि 24 बॉल मध्ये येणारे 24 बॉल मध्ये 74 धावांचा पाठलाग करायचे PCC मांडवा टीमला. नेक्स्ट मॅच पहिल्या राऊंड मधली तिसरी लढत पाहायला मिळेल. जे वागोबा बनवली टीम आणि तामसे टीमचे कॅप्टन झाले तर बनवली टीम जे वागोबा बनवली टीम कॅप्टन आले का? येस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन झालेत. दोन्ही टीमच्या टॉस केला जाईल. तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. ती मॅच भरपूर महत्त्वाची असणार आहे, भरपूर इम्पॉर्टंट. त्याही टीम्समध्ये चांगले खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतील.
टॉस केला जातो आणि टॉस केल्यानंतर ज्या काही तुमच्या फॉर्मॅलिटीज असतील त्या आयोजकांशी जमा करा. आयोजकांची सूचना आली गेली आहे. प्रत्येक टीम्सला या सूचना असतील. जेव्हा टॉस केल्यानंतर ज्या काही तुमच्या फॉर्मॅलिटीज असतील त्या आयोजकांशी जमा करायचेत. आणि तर टॉस केला जाते तिसरी मॅच, पहिल्या इनिंगमधली तिसरी मॅच जे वागोबा बनवली त्यांच्या अगेन्स्ट बॅट करते टीम तामसे. एकीकडे जर पाहिलं तर बनवली टीम पाहिलं तर अंबरनाथ तालुक्यामधले आपल्याला टीम्स पाहायला मिळेल, तर दुसरीकडे पनवेल विभागामधली तामसे टीम्स पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय टीम जे वागोबा बनवली टीम. आणि निर्णय काय, बॅटिंग फर्स्ट. आज बनवली टीम जर पाहिलं तर जवळजवळ 3 ते 4 टीम्स आम्हाला या लॉट्समध्ये पाहायला मिळतील. आणि ह्याही मॅचमध्ये आपण जर विचार केला, तामसे विपक्ष जे वागोबा बनवली टीमनं टॉस जिंकला आणि त्यांनी देखील बॅटिंग करण्याचा देखील निर्णय घेतलाय. पुढचे मॅच जरूर पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथं मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. चला बॅट्समन पीसीसी मांडवा टीम 2 बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. पहा, उशीर करायचा नाहीये. राजू दोरे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचे. राजू दोरे. अगदी आपण बघू शकता मैदानामध्ये फलंदाजी करत असताना जर पाहिली तर पहिल्या इनिंगमध्ये खूप मोठं धावफलक इथे बनवत असताना पण पाहिलेले या सामन्यामध्ये अगदी बोनोली संघाला पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगल्या कड्या फटक्यांची नोंद जी मात्र आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिली बोनोली टीमची. आणि सेकंड इनिंगमध्ये आपण बघतायत सध्या तरी पीसीसी मांडवा संघ या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला भेटतोय. ज्याच्यासमोर लक्ष्य सेट केलं ते म्हणजेच 74 धाबेचं 74 24 चेंडू आणि 74 धाबेचा पाटला या सामन्यामध्ये करत असताना पीसीसी मांडवा संघ आपल्याला बघायला भेटतोय. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो सध्या तरी हा सेकंड राऊंडचा सामना सुरू आहे. आजच्या लॉट्समध्ये आपण बघाल 8 संघाचा सहभाग आहे. त्यामधून फर्स्ट राऊंडच्या 2 मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत आणि आता सेकंड राऊंडचा सामना आपण बघतोय. सामना जबरदस्त होईल. पिंपरोली अगदी आपण बघतायत मांडवा संघाकडे देखील खूप चांगली फलंदाजी आहे आणि त्यामधून आपण बघाल फलंदाजीसाठी बॅट्समन अनिल पादीर आणि त्याचबरोबरीनं योगेश हे 2 खेळाडू इथे इंटर झाले आहेत. दुपारचं सत्र आपण बघतोय आणि तब्बल 24 चेंडूमध्ये 74 धाबेचा पाठला करत असताना या सामन्यामध्ये बघायला मिळतोय. सध्या पीसीसी मांडवा संघ स्ट्रायकर एंडला अनिल स्वतः बघायला भेटत आहेत. भरपूर मोठं नाव आहे याही खेळाडूचं आणि लक्ष्य तितकंच मोठं आपण बघतोय. चला आमच्या आदरणीय राजूदादा दोरे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज. सामना सुरू झाला मैदानामध्ये आपण 74 धाबेचा पाठला करत असताना पीसीसी मांडवा टीमला पाहतोय, जिथे बोडोली संघ आता गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये रुपयाचं षटक टाकतीये. पहिला बॉल डॉट. सुरुवात याही सामन्याचा आपण बघतोय डिफेन्स करत असताना बोडोली संघाच्या गोलंदाज रुपेशने जबरदस्त केली आहे. पहिल्याही सामन्यामध्ये आपण बोडोली संघाला खूप हायएस्ट लेवलचं धावफलक बनवत असताना पाहिलं होतं आणि याही सामन्यामध्ये त्यांनी खूप मोठं धावफलक सेट केलं आहे. फाईन लेगला फटका चांगला आहे. या चेंडूवरती मात्र आत्ताच्या घडीला मिळाली जातीये सिंगल. जबरदस्त बाटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघता आहोत सध्या तरी या दोन्ही संघाच्या माध्यमातून वेगवान चेंडू परफेक्ट यॉर्कर. यू मिस आय विल डेफिनेटली इट. पहिला विकेट.
74 धाबेचा पाठलाग करत असताना या सामन्यामध्ये 2 विकेट एका धाबेवरती असताना पीसीसी मांडवा संघाचे इथे जात असताना आपण बघतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय तिथे दाखल झाले आहेत. प्रेशर या सामन्यामध्ये आता भरपूर रिलीज राहिलंय सध्या मांडवा संघाच्या फलंदाजीवरती. अगोदरच गोलंदाजांनी पहिल्या इनिंगमध्ये मांडवा टीमला नाराज केलंय आणि सध्या फलंदाजही नाराज करतायत. पुढे ठेवलंय विशिबला ड्राईव्ह करायचं होतं मैदानामध्ये बॅटर अक्षयला. हा चेंडू दमदार पाहायला मिळतोय. डॉट बॉल सुरेख डिलिव्हरी मैदानामध्ये गोलंदाज रुपेशची पाहायला मिळते. रुपेशच्या नावाची चर्चा करायला गेलं तर आपण बघू शकतायत मैदानावरती सध्या तरी बोडोली टीमकडून रुपेशने याही सामन्यामध्ये आपली कमिटमेंट जी मात्र अगदी 100मधून 100 दिली आहे. 2 विकेट 2 डॉट बॉल 1 सिंगल म्हणजे इथे अपोजिट चेस करत असताना पीसीसी मांडवा टीमला मात्र भरपूर संकटामध्ये पाठवण्याचा प्रयत्न केलाय. वेगवान चेंडू होता क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटर अक्षयचा पाहायला मिळतोय. हाही चेंडू चांगला पाहायला मिळेल. डॉट बॉल ओव्हर नंबर 1चा खेळ मैदानावरती आपण समाप्त होत असताना बघतोय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये 74 धाबेचा पाठलाग करत असताना पीसीसी मांडवा संघ 2 विकेट 1 धाव. सुरुवात धीमी बघायला भेटली या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना पीसीसी मांडवा टीमची. परंतु शेवट चांगला करावा लागेल या सामन्यामध्ये. अनिल पादीरच्या बॅटमधून धावा याव्या लागतील. जर इथे संघ तुमचा भरपूर मोठ्या संकटामध्ये असेल तर एक इनिंग जी मात्र सगळ्यात अलग दाखवावी लागेल या सामन्यामध्ये पीसीसी मांडवा टीमच्या बॅटर अनिलला. महत्त्वाचा सामना आपण बघतोय. नॉकआउट स्टेज आहे. लीग फॉर्मॅटमध्ये नेहमीच तुम्हाला संध्या असतात परंतु इथे नॉक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉकआउटमध्ये तुम्हाला जिंकणं आणि चांगलं खेळणं याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. पुढे ठेवले समोर आक्रमण करतात. फटका चांगला आहे. फ्लॅटिंग अँड फ्युरियस मधुर आणि तितकाच गोड. मैदानामध्ये बॅटर अनिलच्या बॅटमधून सिक्सर. पटक्यांची गरज आहे मैदानामध्ये. चेसिंग करत असताना पीसीसी मांडवा टीमला षटक क्रमांक मैदानामध्ये 2ला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती मात्र बॅटर अनिलच्या बॅटमधून ही भरपूर मोठी दहाड जी मात्र मैदानामध्ये फुंकलेली आपण बघतोय. 7 धाबा स्कोरबोर्डला आहेत. सामना जबरदस्त होईल जोपर्यंत मैदानामध्ये अनिल पादीर हे नाव खेळपट्टीवरती प्रेक्षकांना पाहायला मिळेल तोपर्यंत या सामन्यामध्ये सर्व काही शक्य आहे. 7 धाबा दाफलकावरती आपण बघतोय. मॅचमध्ये अजून देखील मानलं की दूरवरचं चित्र जरूर पाहायला मिळतंय परंतु येणाऱ्या या 2-3 ओव्हरमध्ये जर आक्रमण राहिली तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा भरपूर मजा येईल. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती मैदानामध्ये हान टोका दे दनादन. चेंडू निघून चाललाय फायनल एक सी मार्केच्या पलीकडे. इट्स मॅक्झिमम सिक्सर. महत्वाचं आपण बघतायत मॅचमध्ये बॅटर अनिल पादीर खेळाडू इथून अगदी आपण बघताय आपल्या बॅटमधून चांगल्या धाबा देतोय. 13 धाबा दाफल करतेत पीसीसी मांडवा संघ. इथे आशा ठेवतोय बॅटर अनिलकडनं. क्रॉस बॅटनं फटका चांगला आला. दी कार्पेट ऑन साईडला फिल्डर्स बॉलवरती आली आहेत. समोर आपण बघतायत सिंगलचा प्रयत्न करत असताना चेंडूवरती बॅटर अनिलच्या बॅटमधून एक सिंगल इथे मिळाली जाते. स्कोरबोर्डला आपण बघतायत सध्या तरी 14 धाबा फलंदाजी करत असताना पीसीसी मांडवा संघाच्या या स्कोरबोर्डला आपण बघतोय. 74 धाबेचा पाठला या सामन्यामध्ये करत असताना पीसीसी मांडवा संघ आपण बघतोय. मानलं की धाबेंचा डोंगर भरपूर उंचीचा आहे परंतु इथे प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. वेग भरपूर पाहायला मिळतोय मैदानामध्ये. आणखीन एक छोटी सिंगल. स्ट्रायकर एंडला वारंवार येण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅट्समन अनिल करतायत. लेग बाईज मधून एक सिंगल या स्कोरबोर्डला एकवटत असताना पण 15 धाबेवरती पीसीसी मांडवा टीमला पाहतोय. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतोय तापलेल्या वातावरणामध्ये हा तापलेला सामना मैदानामध्ये प्रेक्षकांना देखील एन्जॉय करायला भेटतोय जरूर. अनिल मैदानामध्ये चांगल्या टचमध्ये आहेत. संघर्ष फुंकावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल पूल अँड गोल. हो मैदानामध्ये टप्प्यात आला
आणि कार्यक्रम ओके. मिड विकेट सी मार्केटच्या पलीकडे सिक्सर. मध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज अनिल पादीर इथून रंग लावतो या सामन्याला. हो पुढे ठेवले मिसामिक सोक मैदानामध्ये. आता बॅटिंग करत असताना पण बघतायत मोस्ट विकेट बॅटर अनिल पादरी. इट्स बॅक टू दी डगआउट. गोलंदाजी करत असताना पण बघतायत बोनोली संघाला माहिती आहे षटक क्रमांक मैदानावरती आपण बघताय 2चा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज पंडित गोलंदाजी करत होते जिथे आपण एक विकेट जी अनिलची विकेट मिळाली आहे बोनोली संघाला आणि 19 जाबा खर्च राहिल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये आपण टोटली स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर आपण पाहू शकतात सध्या तरी या धाफलकावरती पीसीसी मांडवा संघ 21 लॉस ऑफ 3 विकेट 21 धावा आणि 3 विकेट. ओहो मैदानामध्ये अफिल आणि आता बरोबर इस्टच्या मधोमध बॅटर अक्षय पाहायला मिळतील. फिंगर अप रोल झालेत आणि बॅटिंग करत असताना 4था विकेट मांडवा टीमला अक्षय बाद. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण बघतायत सध्या तरी 3चा खेळ सुरू आहे. दापलकावरती 21 जाबा पीसीसी मांडवा टीमने गमावल्यात 4 विकेट. प्रेशर काय चीज आहे मात्र स्पष्टपणे या सामन्यामध्ये आपण बघतायत मोडोली टीमने दाखवून दिलेलं आहे. वेगवान चेंडू वाईड लाईनला इथून लीड करत असताना गोलंदाज किशन हा गोलंदाज आपण बघतोय या षटकामध्ये. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली जाते सध्या. पुढे ठेवल्या ऑन साईडला फटका चांगला. मिड विकेटमध्ये प्रोटेक्शन सेट बघायला मिळत आहे जिथून चेंडू पकडला फेकी देखील चांगली बघायला भेटते. सिंगलच मिळेल. सिंगल इथून या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत पीसीसी मांडवा टीमला जरूर मिळती आहे परंतु सिंगल्स इथे अजून साऱ्या प्रेशरमध्ये टाकते या डाबामध्ये मांडवा टीमला. 74 धाबेचा पाटला म्हणजे अगदी आपण बघू शकतायत खूप मोठ्या उंचीच्या शिखरावरती तुम्हाला पोहोचायचं आहे आणि त्या शिखरावरती पोहोचण्यासाठी मैदानावरती बॅटिंग जी मात्र इथून जबरदस्त करावी लागेल अशा पल्लवित केल्या होत्या अनिल या खेळाडूने. परंतु म्हटलं जातं की प्रत्येक खेळाडूचा वेळ आखर तर वाईट असो आणि तिथे विकेट जो मात्र अनिल चालल्या सामन्यामध्ये शिरकाव अगदी बोडोली टीमचा जरूर आहे. पण आता स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना दीपक आणि दीपकच्या बॅटमधून स्ट्रेट ऑन साईडला ग्रेट फटका सिक्सर. सामना थोडासा कठीण जरूर आहे या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना पीसीसी मांडवा टीमसाठी परंतु फलंदाजी चांगली आहे. आणखीन एक चौकार. स्कोरबोर्डला आपण बघतायत पीसीसी मांडवा संघ सध्या तरी 33 या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 41 धाबेची आवश्यकता. भरपूर मोठं धाफलक होतं आणि तेच धाफलक इथे चेस करत असताना आता मात्र मांडवा संघाचा डाव जो इथे खूप खोळंबलेला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाश इंटर झाली आहेत. आकाशने आज फलंदाजीमधून देखील बोडोली संघाला भरपूर प्रभावित करून टाकले आणि सध्या
गोलंदाजी करतायत. तानाजी स्ट्राकर रेडला पाहायला भेटत आहेत. चेंज ऑफ पेस बॅक ऑफ द हँड हा चेंडू आपण बघतायत. पूर्णपणे कमी गती होती गोलंदाजी करत असताना आकाश या गोलंदाजाच्या या चेंडूवरती एक सिंगल. चौथी जाबा दापल का भरते. सामना मात्र इथून पूर्णपणे फसलेला आहे असंच वाटायला सुरुवात झाली या मॅचमध्ये. हो, गती भरपूर आहे. वेगावरती नियंत्रण ठेवून भरपूर स्वार होतोय गोलंदाज आकाश. डॉट बॉल. स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 34 जाबा आपण बघतोय. 3 चेंडू 4 जाबा म्हणजे याही सामन्यामध्ये आपण बघतोय बोनोली संघ जो मात्र अगदी वन साइड लेखाजोखा दाखवत असताना पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच तामसाई बनाम अगदी आपण बघणार आहोत बोनोली या दोन टीम मध्ये. दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल फटका चांगला आहे. चेंडू जाईल फाईन लेग सी बारेकेच्या पलीकडे. 6 धाबा सिक्सर. षटकार जरूर मैदानामध्ये बाटर दीपकच्या बॅटमधून येतोय. पण सामन्यामध्ये पूर्णपणे औपचारिकता जी मात्र इथे शिल्लक राहिलेली आपण बघाल. आणखीन एक डॉट बॉल. आकाश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. या सामन्यामध्ये बोनोली संघ मात्र पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर 74 धावेचा डिफेन्स करत असताना ऑलमोस्ट आता सामना अगदी जिंकण्याच्या नजदीक पोहोचली आहे. आणखीन एक वेगवान चेंडू मैदानावरती आपण बघतायत. 33 जाबा ज्या मात्र इथे थांबून हा सामना जिंकला आहे. बोनोली टीमने अभिनंदन करूया बोनोली संघ. आणि पराभवाच्या छायेत जात असताना आपण बघतायत PCC मांडवा टीमला.